पुरुषांना नात्यात काय आवडतं हे तुम्हाला माहित आहे का? महागडे गिफ्ट, सतत मेसेज की फक्त सुंदर दिसणं? नाही, पुरुषांना वेळ लावतात काही लहान पण पॉवरफुल सवयी, ज्या प्रत्येक स्त्रीमध्ये असायलाच हव्यात. आज मी सांगणार आहे नात्यात स्त्रियांच्या या 8 सवयी, ज्या पुरुषांना इमोशनली जोडतात, अट्रॅक्ट करतात आणि रिलेशनशिप स्ट्रॉंग करतात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पहिली सवय, कौतुक करण्याची सवय. मित्रांनो, पुरुष कितीही स्ट्रॉंग दिसला तरी त्यालाही ॲप्रिसिएशन हवं असतं. जेव्हा स्त्री म्हणते तू खूप मेहनत करतोस, तुझ्यावर मला अभिमान आहे, तेव्हा पुरुष इमोशनली कनेक्ट होतो. पुरुषांना रिस्पेक्ट आणि ॲप्रिसिएशन हे लव्ह लँग्वेज सारखं वाटतं. दुसरी सवय, आनंदी स्माइल. एक जुनून स्माइल पुरुषाचा दिवस बदलू शकतो. नुसतं सुंदर दिसणं नाही तर ऑर्म स्माइल, पॉझिटिव्ह एनर्जी, खुश करण्याची सवय. यामुळे रिलेशनशिप लाईट आणि हॅप्पी राहतं. मित्रांनो, तिसरी सवय, शांतपणे बोलण्याची स्टाईल. पुरुषांना ड्रामापेक्षा क्लेम कम्युनिकेशन जास्त आवडते. मुद्दा शांतपणे मांडणं, ओरडून बोलू नये, ऐकून घेणं. जेव्हा स्त्री शांतपणे बोलते तेव्हा पुरुष तिचा जास्त रिस्पेक्ट करतो. मित्रांनो, चौथी सवय, सपोर्ट करणं. त्यांच्या स्वप्नांना साथ देणं. पुरुषाला सर्वात जास्त आवडतं जेव्हा त्याची पार्टनर म्हणते मी तुझ्या सोबत आहे, तू कर, मी सपोर्ट करते. ही एक सवय पुरुषाला इमोशनली अटॅच करते. त्याला वाटतं ही व्यक्ती माझ्या टीम मध्ये आहे. मित्रांनो, पाचवी सवय, ट्रस्ट दाखवणं. सतत कुठे आहेस, कोणासोबत आहे, फोन दाखव. यामुळे रिलेशनशिप वीक होतो. पण ट्रस्ट दिलं तर पुरुष लॉयल होतो, ओपनली बोलतो, रिलेशनशिप डीप होतो. ट्रस्ट म्हणजे इमोशनल अट्रॅक्शन. मित्रांनो, 6वी सवय, सेन्स ऑफ ह्युमर. पुरुषांना अशा स्त्रिया खूप आवडतात ज्या हसतात, हलक्या फुलक्या जोक्स करतात, ओव्हर सिरियस नसतात. फन रिलेशनशिप म्हणजे स्ट्रॉंग बॉन्डिंग, हसणं म्हणजे कनेक्शन. मित्रांनो, 7वी सवय, सेल्फ रिस्पेक्ट आणि इंडिपेंडेंट माइंडसेट. मित्रांनो, पुरुषांना अशा स्त्रिया आवडतात ज्या स्वतःचे ओपिनियन्स ठेवतात, स्वतःवर प्रेम करतात, ओव्हर डिपेंडंट नसतात. सेल्फ रिस्पेक्ट असलेली स्त्री खूप अट्रॅक्टिव्ह वाटते. 8वी सवय, लहान गोष्टींमध्ये प्रेम दाखवणं. मित्रांनो, ही सर्वात पॉवरफुल सवय आहे. महागडे गिफ्ट्स नको, पण खाल्लंस का विचारणं, छोटासा मेसेज, काळजी घेणं, थकला असताना सपोर्ट करणं. या लहान गोष्टी पुरुषाला खूप डीपली टच करतात. स्त्रियांनो, त्याला बदलण्याचा प्रयत्न करू नका, कंपॅरिझन करू नका, रिस्पेक्ट पब्लिक मध्ये कमी करू नका. त्याच्या एफर्ट्स नोटीस करा, पॉझिटिव्हिटी ठेवा. एक शॉर्ट स्टोरी. 2 रिलेशनशिप्स होते. पहिल्यामध्ये सतत भांडण, नो अप्रिसिएशन, नो ट्रस्ट. दुसऱ्यामध्ये सपोर्ट, रिस्पेक्ट, स्माइल, ट्रस्ट. गेस करा कोणतं रिलेशनशिप स्ट्रॉंग होतं? नक्कीच दुसरं. पुरुषांना वेळ लावतात, रिस्पेक्ट, अप्रिसिएशन, सपोर्ट, ट्रस्ट, केअर म्हणजे काळजी, पॉझिटिव्ह एनर्जी. हे फिजिकल अट्रॅक्शन पेक्षा जास्त पॉवरफुल आहे. नातं स्ट्रॉंग ठेवायचं असेल तर आजपासून अप्रिसिएशन करा, ट्रस्ट ठेवा, शांतपणे बोला, सपोर्ट करा, लहान गोष्टींमध्ये प्रेम दाखवा. मित्रांनो, जर तुम्हाला रिलेशनशिप आणि पर्सनॅलिटीवर असेच व्हिडिओज पाहायचे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये सांगा नात्यात रिस्पेक्ट आणि ट्रस्ट हेच खरे लव आहे.